सोलापुरातील व्यावसायिक दिलीप राठोड यांच्या टिप्पर वाहनावर बापूराव महादेव रणदिवे वय 47 वाहन चालक राहणार पोस्ट वांगी मनगुळी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर हे वाहन चालक म्हणून गेल्या वर्षभरापासून नोकरीस आहेत। सकाळी 9च्या सुमारास बापूराव महादेव रणदिवे हे नेहमीप्रमाणे त्यांचे मालक दिलीप राठोड यांच्या घरापासून द्वारका नगर येथून कामासाठी गाडी पुढच्या बाजूला मार्गस्थ झाले। दुपारी 3च्या सुमारास फौजदार शाळा राजस्व नगर येथे त्यांच्याकडे असलेली टिप्पर वाहन क्रमांक MH25U1119 ही गाडी बंद पडली। याची माहिती बापूराव महादेव रणदिवे यांनी त्यांचे मालक दिलीप राठोड यांना फोन करून कळवली। इतक्यात काही क्षणात उत्तरचे मंडळ अधिकारी सुखदेव पाटील हे घटनास्थळी आपल्या साथीदारांसमवेत दाखल झाले आणि वाहन चालक बापूराव रणदिवे यांना त्यांच्याकडे असलेल्या वाहनाची चावी मागितली। यानंतर बापूराव रणदिवे यांनी चावी देण्यास नकार दिल्यानंतर मंडळ अधिकारी सुखदेव पाटील यांनी आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी मिळून वाहन चालक बापूराव महादेव रणदिवे आणि क्लीनर दत्ता लक्ष्मण पतुरे यांना वाहनातून बाहेर काढून जबर मारहाण केली। यानंतर बापूराव महादेव रणदिवे आणि दत्ता पतुरे हे दोघेही घटनास्थळावरून भिवून पळून गेले। यानंतर मंडळ अधिकारी सुखदेव पाटील यांनी स्वतः दिलीप राठोड यांचे टिप्पर वाहन विजापूर नाका पोलीस ठाण्यात नेले। विजापूर नाका पोलिसांनी वाहन ठेवून घेण्यास नकार दिल्याने संबंधित वाहन सुखदेव पाटील यांनी उत्तर तहसील कार्यालयात नेऊन लावले। वास्तविक सुखदेव पाटील हे उत्तर मंडळ अधिकारी असताना त्यांना बापूराव महादेव रणदिवे आणि क्लीनर दत्ता पतुरे यांना मारण्याचा अधिकार कोणी दिला? सुखदेव पाटील यांनी नुसतीच मारहाण केली नाही तर बापूराव रणदिवे यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप वाहन चालक बापूराव रणदिवे यांनी केला। एखाद्या व्यक्तीने कुठल्याही शासकीय अधिकारी कर्मचाऱ्याच्या कामात अडथळा केला तर संबंधितावर भारतीय दंडविधान कलम 353 चा गुन्हा दाखल होतो। यावेळी मंडळ अधिकाऱ्याने पदाचा गैरवापर करून या घटनेत वाहन चालकाला जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण करून दिलीप राठोड यांचे वाहन जबरदस्तीने उत्तर तहसील कार्यालयात लावले असल्याने या घटनेचा तीव्र संताप व्यक्त केला जातोय। मंडळ अधिकारी सुखदेव पाटील यांना नेमके कुणाचे वरद हस्त आहे, कुणाच्या जोरावर पाटील मनमानी कारभार करतायत याची सखोल चौकशी करण्याची मागणी व्यावसायिक दिलीप राठोड यांनी केली। सध्या बापूराव महादेव रणदिवे आणि क्लीनर दत्ता लक्ष्मण पतुरे यांच्यावर केअर हॉस्पिटल सैफुल येथे उपचार केले जात आहेत। दोघांची प्रकृती स्थिर असून याबाबत मंडळ अधिकारी सुखदेव पाटील आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांवर तात्काळ अॅट्रॉसिटीचा मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी जखमी बापूराव रणदिवे यांनी केली आहे। या घटनेची नोंद विजापूर नाका पोलीस ठाण्यात झाली आहे। पुढील तपास पोलीस करत आहेत। काल 4:30 वाजता गाडी बंद पडली होती आमची। मिस्त्री येऊन फोरमन येऊन मग गाडी नीट करून गेला। आम्ही मालकाच्या घराकडे आलतो फौजदार शाळेपासून। आम्ही मालकाच्या घराकडे येतो ना गाडी आणून आडवच लावली त्यांनी। आडव लावून चालूच केली मारायला त्यांनी। मालकाचं बापू महादेव रणदिवे, सुखदेव पाटील हे नाही दोनगावच आहे। कशाने मारलं? हातानं काय ह्याच्यानं ओढून खाली डांबरून ओढून मारले। कारण काय? कारण काय एमटी गाडी होती। एमटी गाडी असताना आम्ही इकडे घेऊन आलतो। बंद पडली होती गाडी, नीट करून इकडे घेऊन आलतो। चावी देणं नसल्यावर मारले। कशाने मारलं? का हाताने पायाने बुटाने असं डांबरून लोळून मारले आणि जातीवर माझे लय शिवाय दिले। कोण दिले शिवाय? नाव सुखदेव पाटील। तुमची मागणी काय आता? कोणाची? मला न्याय पाहिजे बघा, मला न्याय पाहिजे। मी एकदा गरीब माणूस करून खाणार आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।